खेड तालुक्यातील आंबोली गावात ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत। याशिवाय गावातील नागरिकांना किमान पायाभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे। स्थानिक महिलांनी नेमकं काय सांगितले जाणून घेऊया। आई किती दिवस झालं पाणी नाही आलं? 9 दिवस झाले पाणी नाही आलं। आईचं वय बघा आणि आता भर पावसाळ्यात आमच्या गावात पाणी नाहीये। आता बाई आम्हाला 6 महिने झाले पाणी नाही, आम्हाला काय नळ नाही, काय नाही, आम्हाला काय गणपट्या चुकत नाही। आम्ही काय मरायचं काय म्हाताऱ्या माणसाने कुठे जायचं पाण्याला? आता एवढा पाऊस झाला, एवढा चिकट झालंय, पाय सारखा मरायचं काय म्हाताऱ्या माणसाने? मोर्चाच काढला पाहिजे। किती दिवस झाले पाणी नाही? नमस्कार, माझं नाव रविता संतोष शिंदे, मी राहणार आंबोलीची आहे। आमच्या गावामध्ये खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि गेले महिनाभर आमच्या इकडे पाणी कोणी उपलब्ध करून देत नाहीये। बॉडी सुद्धा आमची सगळी म्हणजे कुठलंहीच काम करत नाही ते त्या मानाने, आणि वयस्कर लोकांना पण खूप त्रास होतो पाण्याचा, आणि पाणी आणि कचऱ्याची गाडी सुद्धा नाहीये, आणि वेळोवेळी आमच्या गावामध्ये लाईटिंगचा पण प्रॉब्लेम असतो आणि वेळोवेळी हर टाइम लाईट जाते। आणि कचऱ्याचं तर बोलूच नका, कचऱ्याचं तर इतकी घाण आणि अवस्था झालेली आहे गावामध्ये, तर कोणी लक्षही द्यायला मागत नाही ते। आणि प्यायच्या पाण्याचा तर प्रश्नच नाही म्हणा, अजिबात प्यायचं पाणी पण सुद्धा नाही, निदान वापरायचं सुद्धा पाणी नाहीये। आम्ही याच्या मागे उन्हाळ्यामध्ये आम्ही हर टँकर 15 दिवसाला घेत होतो, 1000 रुपये टँकरचं पैसे भरावं लागत होतं, आणि त्यानुसार ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे त्यांनी पाणी घेतलं। पण जास्त वाईट वाटतं ते वय झालेल्या म्हाताऱ्या माणसांचं। तर मला असं वाटतं का ह्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी पूर्ण लक्ष दिलं पाहिजे। आपला गाव आपलाच आहे आणि सगळी माणसं आपलीच आहे, आणि ह्या गावामध्ये आपणच राहतोय, त्याच्यामुळे तुम्ही ज्या बॉडीवरती जी लोक आहेत त्यांनी हा प्रश्न लवकर सोडवला पाहिजे, आणि सोडवायचा हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे। तर त्या बॉडीवरती ते लोक आहेत म्हणून त्यांना हा अधिकार दिलेला आहे, आणि आम्ही सामान्य माणसांनी करायचं काय? किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला उपलब्ध दिल्या नाहीत करून, तर आम्ही काय करायचं? शेवटी मग सरपंच असन, उपसरपंच असन किंवा सदस्य हे लोक जरी असतील, त्यांनी हर वेळोवेळी मीटिंग घेतली पाहिजे आणि हा गावातला प्रश्न सोडवला पाहिजे। आणि गाव सुद्धा हे आपलंच आहे, आणि जे तुम्ही करताय कार्य ते आपण म्हणूनच करतोय आपण, आणि जे समाजामध्ये लोक आहेत त्यांचा तुम्ही पूर्णपणे विचार केला पाहिजे। एवढंच बोलते मी, आणि काही चुकलं असेल तर तुम्ही कृपया काही विषय येडावाकडा तुम्ही मांडू नका आणि विषयाला फाटे फोडू नका, जे आम्हाला तकलीफ महिलांना होते। कारण कसं असतंय, सणवार आला का प्रॉब्लेम हा असतो की लाईट नसते, पाणी नसतं, सगळ्या गोष्टी महिलांना कराव्या लागत आहेत। पुरुषांचं काही नाही, पुरुष जर आले संध्याकाळी त्यांना वेळ जेवायला दिला त्यांचा प्रश्न सुटतो, पण ज्या तकलीफ आहे त्या महिलांसाठीच असतात, आणि महिलांना सगळ्या गोष्टी आवश्यक पाहिजे ते, आणि कुठलाही